नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजाभवानी स्टेडियमवर आलेलो आहोत। हे स्टेडियम आहे, ते पूर्ण स्टेडियम आहे आणि या स्टेडियमवर तरुण पोरं पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतात। प्रॅक्टिस करत असताना हे जे दगड आहेत, असे हे दगडावरून लेकरं घसरायत। हे दगड दाखवा, हे दगडावरून लेकरं घसरत आहेत। हा ट्रॅक बरोबर नाही आणि हे ट्रॅक बरोबर नसल्यामुळे क्रीडा अधिकाऱ्यांनी एक प्रस्ताव सरकारला पाठवला होता आणि त्या सरकारच्या माध्यमातून या स्टेडियमला 8 कोटी रुपये आलेत असं कळत आहे। किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असतील आणि याची चर्चा मी क्रीडा अधिकाऱ्यांसोबत केली होती। ते म्हणले तात्काळ हा ट्रॅक बनवण्याचं काम आता चालू होणार आहे। आता चालू कधी होणार आहे? पूर्ण वर्ष संपत आले, डिसेंबर संपला की 1 जानेवारी 2026 चालू होणार आहे। तरी सुद्धा हा ट्रॅक चालू नाही। तिथं आपले तरुण पोर आहेत, प्रॅक्टिस करतात पोलीस भरतीची। त्यांना विचारूया की नेमकं तुम्हाला अडचणी काय काय येतं अडचणी? माती नसल्यामुळं जवळून घेवा। हा, माती नसल्यामुळं दगडाचा प्रॉब्लेम, दगड फिगड वळायला पाय दुखतो, ह्याच्यामुळे पायाला आणि ह्या दगडावून जर एखाद्या खड्यावरून पाय घसरला गेला तर गुडघा सुद्धा मोडू शकतो। हा, तशी काय विजा जाणवली तुला? काय फ्रॅक्चर झाला म्हणजे काय रनिंग करताना असं त्रास होत, म्हणजे असं पाया सिंपिन होते। हा, दगड असल्यामुळे पळता येत नाही। असे पोरं सकाळी किती प्रॅक्टिस करतात? किती जण साधारण? तरी 500-700 पोर असतात दररोज ट्रॅक वरती। अकॅडमीची बी काही पोरं असतात, त्यांची सुद्धा हीच तक्रार आहे। त्यांची ही तक्रार आहे। अजून काय काय त्रास होतोय तुम्हाला? इथं स्विमिंग पूल आहे, त्याच्यात पाणी नाही, आंघोळ करण्याची सोय नाही, पुन्हा मला सोय सध्या तरी आम्हाला सध्या मातीची आवश्यकता जास्त आहे। हा त्याच्यावर माती टाकून घेतली तरी आम्हाला जास्त हा। पळण्यासाठी किती वाजता प्रॅक्टिसला येतात तुम्ही? सकाळी 7 वाजता येतो। 7 वाजता येतात हा. आणि या दगडामुळे तुमची चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस होत नाही। नाही हा, आणि दगडामुळं घसरून पडतं, हे माती नसल्यामुळे विषय होतोय। बरोबर। तर बघा, हे खडे आहेत, हे खडे मोठमोठे खडे आहेत आणि या खड्यामुळे एखादा पाय जर सटकला असा तर 100% गुडघा मोडू शकतो, माणूस फ्रॅक्चर होऊ शकतो। म्हणजे हे तरुण पोरं जे आहेत ते आपलं भवितव्य घडवण्यासाठी इथं प्रॅक्टिस करायला येतात आणि ते भवितव्य एका बाजूला राहायचं आणि ह्याचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायचं, अशी परिस्थिती या तुळजाभवानी स्टेडियमच्या ग्राउंडवर आहे। तर क्रीडा अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन आलेला निधी तात्काळ वापरावा। कारण आपण म्हणालात की आचारसंहिता असल्यामुळे हा निधी प्रलंबित आहे, वापरला नाही। तर आता आचारसंहिता संपलेली आहे, तात्काळ या कामाला सुरुवात करावी आणि तरुण पोराची काळजी म्हणून तरुण पोरांना न्याय मिळावा। हे तरुण पोरं शहरातले जर पोलीस भरतीमध्ये गेले तर यांचं भवितव्य घडल आणि त्याच्यासाठीच हा स्टेडियम ग्राउंड तयार केलेला आहे। या ग्राउंडचा फायदा तरुणाला व्हावा एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं हे काम कधी चालू होणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नोंद करा। नेमकं काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।